नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे की भारतीय न्यायपालिका काय असतं. तर आपण बघू शकतो की भारताच्या लोकशाहीमध्ये 4 स्तंभ असतात. त्याच्यामधला जो तिसरा स्तंभ आहे तो आहे भारतीय न्यायपालिका. भारतीय न्यायपालिकेमध्ये आपण बघू शकतो की काही घटना झाल्या, समाजामध्ये काही घटना झाल्या, जसं काही अ, अपराधी घटना झाल्या, क्रिमिनल केस झाली किंवा काही सिव्हिल घटना असतात. तर या सगळं सॉल्व्ह करण्यासाठी जी संस्था जबाबदार आहे ती भारतीय न्यायपालिका आहे. तर भारतीय न्यायपालिकामध्ये आपण बघू शकतो की वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे कोर्ट असतात. तर सगळ्यात बेसिक लेव्हलचं कोर्ट असतं त्याला आपण बोलतो की सेशन कोर्ट. त्याच्यावरती आपण बघू शकतो की डिस्ट्रिक्ट कोर्ट असतं, त्याच्यावरती हायकोर्ट असते आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट असतं. तर सुप्रीम कोर्ट आपण बघू शकतो की भारतामध्ये एकच आहे, जे की नवी दिल्लीमध्ये. आणि दुसऱ्या नंबरचं जे आहे, जे हायकोर्ट. हायकोर्ट आपण बघू शकतो की प्रत्येक राज्याचे वेगळे हायकोर्ट आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आपण बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये आहे बॉम्बे हायकोर्ट, जे की मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा जिल्हा न्यायालय. जिल्हा न्यायालय पण आपण बघू शकतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते, प्रत्येक राज्यामध्ये जसे जिल्हे असते तसे जिल्हा न्यायालय असते. जसं आपण बघू शकतो की नाशिकमध्ये आहे नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे. आणि सेशन कोर्ट आहे. आपण बघू शकतो की सेशन कोर्ट पण भरपूर आहे आपल्या देशामध्ये. तर भारतामध्ये जी भारतीय लोकशाहीचा जो तिसरा स्तंभ आहे, जी की आहे न्यायपालिका, जे की खूप महत्त्वाचं काम करते भारतीय लोकांना न्याय देण्यासाठी. भारतीय लोकांना आपण बोलू शकतो की जे त्यांच्यासोबत आयुष्यात घटना घडतात ते न्याय करण्यासाठी, काही अपराधी घटना घडली किंवा काही कोणाचं काही भांडणं झालं, तर न्याय देण्याचं काम आपण बोलू शकतो की भारतीय न्यायपालिका करते. जे की खूप महत्त्वाची संस्था आणि भारतीय संविधानामध्ये जो उल्लेख आहे आणि ही संस्था खूप महत्त्वाची आहे भारतीय लोकशाहीसाठी. धन्यवाद.